Good morning, church. सर्वांना गुड मॉर्निंग Praise the Lord to all of you. आणि तुम्हा सर्वांना प्रेज द लॉर्ड, जय मसीह की. This morning, I want to share something that we are doing differently. आणि या सकाळी आज आपण जे पाहणार आहोत, जे काहीतरी अतिशय वेगळं असं पाहणार आहोत. And what we are going to do in the next coming weeks is share with you the vision for the church going forward. आणि पुढच्या काही आठवड्यामध्ये आपण अशा गोष्टी पाहणार आहोत की आपली जी मंडळी आहे त्याचा दृष्टांत काय आहे आणि पुढे कोणत्या गोष्टी आपण करणार आहोत त्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल. So you have complete visibility on how we are moving forward. की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल की आपण पुढे जात आहोत आणि पुढे आपण साठी कोणत्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. And part of that is so that all of us realize that this is our church. आणि त्याच प्रकारे आपण सगळ्यांनी ही गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवली पाहिजे आणि पुढे नेली पाहिजे की ही मंडळी आपली मंडळी आहे. And the Lord requires all of us to participate in this church. आणि परमेश्वर देवाची ही इच्छा आहे की प्रत्येक जणाने मंडळीच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी व्हावं. And so for us to know together what we are doing आणि एकत्रित येऊन आपण आता नेमकं काय बरं केलं पाहिजे and move forward that way. आणि ती माहिती करून घेऊन त्या प्रकारे आपण आता पुढे गेलं पाहिजे. So starting today, आणि आजपासून आपण ज्यावेळेस सुरुवात करीत आहोत we are starting a series in the letter of James. आणि याकोबाचं जे पत्र आहे त्यामधून आपण एक अशी मालिका सुरू करत आहोत. And this will go on till for 10 weeks. आणि पुढचे जे 10 आठवडे आहेत ते असं चालू राहील. And I believe it will go on till September 27th. आणि मग माझ्या माहितीनुसार सप्टेंबर 2027 पर्यंत हे असंच चालू राहील. September 27th this year. आणि या वर्षी सप्टेंबर So it's 2027 a 10-week series. आणि 10 आठवड्यांचा आपण पाहतो की हा एक अशी मालिका आहे. And so we will look at the book of James in 10 weeks. आणि आपण 10 आठवड्यांमध्ये याकोबाचं पुस्तक पाहणार आहोत. And different people will share different messages. आणि वेगवेगळे लोक या ठिकाणामध्ये येतील, वेगवेगळे संदेश सादर करतील. But everything will be packaged together. पण सर्व काही जे आहे ते एकरूप असं असणार आहे. It will be building on top of each other. आणि एकमेकांचे जे संदेश होतील त्याबरोबर ते आपलं जे इमारत आहे ते बांधत राहतील. And the book of James is about Christian, practical, authentic living. आणि ज्यावेळेस आपण याकोबाचे पत्र पाहतो ते एक व्यावहारिक आणि प्रात्यक्षिक आणि ख्रिस्ती जीवन कशा प्रकारे जगलं पाहिजे याविषयी सांगतो. And what we will also do is the first Sunday of the month is a communion Sunday. आणि त्याच प्रकारे आपण काय करूयात, प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार हा प्रभू भोजनाचा विधी असतो. And so we will have devotional messages on that Sunday. आणि मग त्यावेळेस आपण समर्पितपणाचा एक भक्तीचा संदेश त्यावेळेस सादर करू. So it's not too different, but different. आणि म्हणजे आपण एवढं वेगळं नाही पण खरोखर काहीतरी वेगळं आपण करणार आहोत. And then from October to the first week of November, there are 8 Sundays. आणि मग ऑक्टोबर पासून त्याच प्रकारे नोव्हेंबर पर्यंत जे 8 रविवार येतील. We will do another series that we are praying through. आणि आम्ही ज्यासाठी प्रार्थना करीत आहोत आपण आणखीन एक मालिका चालू करूयात. And those 8 Sundays, and then there are 4 Sundays in December, and we will do a Christmas series during those Sundays. आणि मग डिसेंबर मध्ये आपण आता जे रविवार येतील त्या प्रत्येक रविवारी आपण नाताळाविषयी संदेश ऐकणार आहोत. And so that's the preaching schedule for the year. आणि या वर्षासाठी आपण पाहतो की उपदेश जे होणार आहेत त्याचा अशा प्रकारे वेळापत्रक असणार आहे. And so be praying with us, and we are really excited about that. आणि आपण सर्वजण यासाठी प्रार्थना करू आणि त्यासाठी आम्ही खरोखरच उत्तेजित आहोत. And so today I'm going to begin in James. आणि आज आपण याकोबाचे पत्र चालू करणार आहोत. And as you are turning towards James 1, आणि यावेळेस आपण याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय काढूयात. we're going to watch a short video. त्या अगोदर आपण छोटासा व्हिडिओ पाहणार आहोत. याकूब की पुस्तक उसका पहला अध्याय 2 वचन. हे मेरे भाइयों, जब तुम नाना प्रकार की परीक्षाओं में पड़ो तो इसको पूरे आनंद की बात समझो. क्या आपने कभी सोचा है कि एक मसीह विश्वासी के लिए सिर्फ चर्च जाना, प्रार्थना करना इतना ही सब काफी है, या उससे भी बढ़कर? अगर आपका जवाब हाँ है तो याकूब की पुस्तक आपको एक नया नजरिया देगी. शुरुआत में याकूब भी यीशु पे भरोसा नहीं करता था, विश्वास नहीं करता था.
लेकिन यीशु के मारे जाने, गाड़े जाने और तीसरे दिन जी उठने के बाद याकूब को भरोसा हुआ मसीह यीशु पर। बाद में वही यरूशलेम की कलीसिया का एक बड़ा अगुवा बना। लोग उसकी समझदारी, नम्रता और परमेश्वर के प्रति उसकी वफादारी के कारण उसका सम्मान करते थे। याकूब ने इस पुस्तक को उन विश्वासियों के लिए लिखा था जिन्हें अपने विश्वास की वजह से घर छोड़ने पड़े। और इस पूरी किताब में याकूब सिर्फ बातें नहीं कर रहा है, परंतु ये कह रहा है सच्चा विश्वास सिर्फ हमारी बातों में नहीं परंतु हमारे कामों में भी होता है। अगर हम कहते हैं कि हम परमेश्वर से प्रेम करते हैं तो यह हमारा व्यवहार, हमारी बातों, हमारे फैसलों, जरूरतमंद लोगों के साथ हमारे व्यवहार और हमारी प्रार्थना में भी दिखाई देना चाहिए। और वो बार बार याद दिलाता है कि परमेश्वर सिर्फ हमारी बातें सुनता नहीं परंतु वो ये भी देखता है कि हम कैसे जीते हैं। याकूब की पुस्तक उसका पहला अध्याय 22 वचन, परंतु वचन पर चलने वाले बनो और केवल सुनने वाले ही नहीं जो अपने आप को धोखा देते हैं। अतः जैसे देह आत्मा बिना मरी हुई है वैसे ही विश्वास भी कर्म बिना मरा हुआ है। Amen. Let's read James chapter 1 verses 1 through 8. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 8 आपण वाचूयात. 12 वंशातील पांगलेल्या लोकास देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उच्चंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभू पासून काही मिळेल असे त्याने समजू नये. Amen. आमेन. All of us have gone to some sort of schooling. आणि आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या शाळेमध्ये गेलो असू. And when we go to school, we take some tests. आणि काही आपण शाळेमध्ये जात असतो, आपण त्यापासून काहीतरी धडे घेत असतो. Why do we take tests? आपण का बरं अशा प्रकारे काही परीक्षा घेत असतो? We give and take tests so we know if you know the material. आणि ज्यावेळेस आपली परीक्षा होत असते त्यावेळेस यावरून आपल्याला हे समजतं की आपण जे शिकलेलो आहोत ते आपल्याला समजलेलं आहे की नाही. And that's how you know that you have enough understanding of the matter in standard 1. So now you are ready to learn in standard 2. आणि म्हणून आता आपल्याला समजतं की जो अभ्यास आपण केलेला आहे, जी परीक्षा आपण दिलेली आहे, आपल्याला पहिली मधलं सगळं समजलेलं आहे. आता मी दुसरी मध्ये जाण्यासाठी योग्य आहे, पात्र आहे. Then we grow up as children and we learn our bicycles. आणि मग आपण ज्यावेळेस लेकरं म्हणून मोठे होतो, आपण आपली जी सायकल आहे ती शिकतो. Now, when I was growing up, there were no training wheels on bicycles. आणि ज्यावेळेस मी छोटा होतो, मी वाढत होतो, त्यावेळेस त्या प्रकारे सायकलवर आता कसं चालवायची त्याबद्दल काही प्रशिक्षण वगैरे दिलं जात नसायचं. And so we were just to try to learn the bicycle. आणि आम्ही आमच्या स्वतःहूनच सायकल शिकण्याचा प्रयत्न करायचो. And when it would fall, we would just fall into the bushes. आणि मग ज्यावेळेस आम्ही सायकलीवरून खाली पण पडायचो, आम्ही जे झाडं झुडपं असायचे त्यावर पडायचो. And so that's how we taught ourselves. आणि मग आम्ही स्वतःहून स्वतःला अशा प्रकारच्या गोष्टी शिकून घेतल्या. And then now we have motorcycles. आणि मग आता आपल्याकडे मोटरसायकल आहेत. So we learned the motorcycle. आम्ही त्या देखील शिकलो. And then we give a test. आणि मग आम्ही त्यानंतर एक परीक्षा दिली. And if we pass the test, we get a license. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यामध्ये परीक्षा उत्तीर्ण झालो, आम्हाला लायसन्स देखील मिळालं. Now, I don't know, many times growing up, I remember I did not like tests. आणि ज्यावेळेस मी मोठा होत होतो, माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला अशा प्रकारच्या परीक्षा आवडत नसायच्या. Even now, if you're in school, you probably do not like tests. आणि आता पण जर तुम्ही शाळेमध्ये शिकत असाल, तुम्हाला देखील परीक्षांना सामोरं जाणं आवडत नसेल. I don't know, is anybody here who loves tests?
आणि मला ठाऊक नाही या ठिकाणामध्ये असं कोणी आहे का की ज्याला परीक्षा द्यायला आवडतं? Not one person. एकही व्यक्ती नाही. Because it's a struggle and it's a wrestle for all of us. कारण ते एक प्रकारचं जगणं आहे आणि आपल्या सर्वांसाठी ते एक प्रकारचं युद्ध असतं. Even though test is a difficult thing for us, आपल्यासाठी परीक्षा देणं ही जरी अवघड गोष्ट असली, God's word is an authoritative thing that speaks to us. पण परमेश्वर देवाचं वचन अधिकारात्मक रीतीने आपल्याला काय बरं याविषयी शिकवतं. James, who was a half brother of Jesus, आणि याकोब आपण पाहतो की तो येशूचा एक भाऊच होता. these believers were scattered because of persecution. पण आपण पाहतो की आता हे जे विश्वासणारे आहेत त्यांचा छळ झाला आणि त्यामुळे ते सगळेजण वेगवेगळे झाले. And it is actually costing them to follow Christ. आणि त्यासाठी त्यांना इतकं अवघड होऊन बसलं की आता ख्रिस्ताच्या मागे जाणं, त्याचं अनुकरण कसलं त्यांना अवघड होऊन गेलं. See, when you and I are going through tests, there's no room for extra things. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी परीक्षामधून जात असतो त्यामध्ये आपल्याला दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. And then you read a verse like verse 2. आणि मग त्यावेळेस आपण वचन 2 कडे येतो आणि वचन 2 मध्ये म्हटलेलं आहे, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. Here's my question for you. मग तुम्हासाठी माझा प्रश्न असा येतो, How is that working for you? मग तुमच्यासाठी हे कसं बरं काम करत आहे? If you're getting tested, जर तुमची परीक्षा होत आहे you're going through trials, आणि तुम्ही परीक्षामधून जात आहात and the Bible says, आणि पवित्र शास्त्र सांगतं consider it joy. की तुम्ही त्यामध्ये आनंदच माना. Okay. But Lord, are you missing something? आणि मग प्रभू तू या ठिकाणामध्ये काहीतरी चुकत आहेस का? See, one of the reasons this is hard for us to hear, because when the Bible says joy, आणि आपण पाहतो की या ठिकाणामध्ये ही गोष्ट समजून घ्यायला आपल्याला एवढी कठीण का जाते? कारण ज्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की आनंद माना, we are thinking happiness. आणि आपण विचार करतो की जो आनंद मला मिळणार आहे. So when we have friends coming over, ज्यावेळेस आपले मित्र आपल्याकडे येत असतात then we're happy. आणि आपण आनंदी होतो. And we're going to watch the World Cup or a cricket game. आणि मग त्या ठिकाणामध्ये मी आता वर्ल्ड कप बघेल किंवा मी क्रिकेटचा सामना बघेल. And so that's happiness. आणि त्यालाच म्हणतात आनंद. And most of us, आणि आपल्यापैकी पुष्कळ जण, if we're honest with ourselves, जर आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलो we are not really on the joy quest. आणि तसं पाहिलं तर आपण जो हर्ष आहे त्या हर्षाच्या बांधणीवर राहिलेलो नाही. Most of us are on the happiness. आणि पुष्कळ जण जे आहेत त्याला आनंद असा म्हणून स्वतःला घेतात. Our inclination in the decisions and the choices we make आणि आपण पाहतो की जो निर्णय आपण घेत असतो आणि जी निवड आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो are towards those things that are going to make me happy. आणि माझी घोडदौड त्याच गोष्टींकडे असते की ज्या गोष्टी माझ्याकडे येतील आणि मला आनंद प्राप्त होईल. The problem with that, आणि त्यामध्ये समस्या काय आहे? what makes me happy today makes me sad tomorrow. ती गोष्ट मला आज चांगला आनंद देईल पण उद्या तीच गोष्ट मला दुःखी करेल. And so every time I change directions, आणि ज्या प्रत्येक वेळेस मी माझी दिशा बदलत असतो I have reasons for it. आणि त्यासाठी माझ्याकडे काही कारण असतात. People get married लोकांची लग्न होतात for the same reason, आणि त्याच कारणांमुळे and for the very same reason they get divorced. आणि मग त्याच कारणामुळे आपण पाहतो की त्यांचा घटस्फोट पण होतो. He makes me happy, आणि त्यामुळे मला आनंद मिळतो but tomorrow he makes me sad. पण उद्या तोच व्यक्ती मला दुःखी करून टाकेल. See, I like the way it makes me feel, or I don't like the way it makes me feel. आणि आता तीच गोष्ट जर मी घेतली तर मला अशा प्रकारे चांगलं वाटतं पण तीच गोष्ट मी जर उद्या घेतली तर त्यामुळे मला चांगलं वाटत नाही. See, happiness will drive you crazy. आणि आनंद जो आहे तो तुम्हाला खरोखरच एक वेडा असा व्यक्ती करून टाकेल. Happiness is in a different planet than joy. आणि आपण पाहतो की आनंद हा वेगळ्या ग्रहावरची एक गोष्ट आहे पण हर्ष जो आहे तो वेगळा आहे. All families have gone through tests, including ours. आणि आपण पाहतो की आमची पण फॅमिली आणि मंडळीमधील सर्व जे कुटुंब आहेत ते अशा प्रकारच्या परीक्षांमधून गेलेले आहेत. And God has been kind to us आणि परमेश्वर देव आपल्याशी दयाळू राहिलेला आहे. as we have faced significant trials. ज्या प्रकारे आपण अतिशय महत्वाच्या परीक्षांना सामोरे गेलो. Trials in our church, आपल्या मंडळीमध्ये असलेल्या परीक्षा, trials in marriages, आपल्या लग्नामध्ये असलेल्या समस्या trials in ministry. आणि आपल्या सेवेमध्ये असलेली आव्हानं. So, I know what it feels like to go through trials and be tested. आणि मग अशा प्रकारच्या परीक्षांमधून जाणं, अशा प्रकारच्या समस्यांमधून जाणं काय आहे याचा अनुभव मी घेतलेला आहे. And there's no comparison between your trial versus my trial.
all our trials are hard. आणि तुमच्या परीक्षा असोत किंवा माझ्या परीक्षा असोत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. सर्व प्रकारच्या परीक्षा आणि समस्या तर कठीणच असतात. You know, sometimes what happens is, you remember the game show on television? आणि तुम्हाला काय होतं असं आठवत आहे का की आपल्या टीव्ही वरती एक गेम शो लागत असायचा And there are many people that come in the studio and they all have a number. आणि प्रत्येक जण त्या ठिकाणामध्ये स्टुडिओमध्ये येत असायचा, त्यांना काहीतरी संख्या दिली जात And असायची. then there is a motorcycle over there on आणि the त्या stage. ठिकाणामध्ये मग स्टेजवरती एक मोठी मोटरसायकल ठेवली जायची. And then they draw up a number. आणि मग ते एक प्रकारच्या लॉटरी सारखा एक नंबर निवडायचे. And then the number is 4. आणि मग त्या ठिकाणी जर 4 नंबर आला And then they say, come on down, number 4. आणि Come मग on down. ते जोरात ओरडायचे, मग आता 4 क्रमांक कोणाचा आहे, चला तुम्ही आता उभे राहा आणि पुढे या. Right? And this person is so excited because they're going to win this motorcycle. आणि तो व्यक्ती इतका खुश असायचा, त्याचा 4 क्रमांक असायचा, कारण त्याला आता मोटरसायकल मिळणार आहे. That's just happiness. त्याला फक्त म्हणतात एक आनंद. Because tomorrow morning, that motorcycle is not going to make you happy. कारण उद्या सकाळी ती मोटरसायकल तुम्हाला आनंदी करणार नाही. Because there is no real value in it that lasts. कारण का तर शेवटपर्यंत टिकेल असं मूल्य, असं मोल त्या मोटरसायकल मध्ये नाहीये. And so James is saying there has to be something more to life that is meaningful and purposeful. आणि म्हणून आपण पाहतो की याकोब या पत्रामधून आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, अशी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे की ज्याचा जो हर्ष आहे, जी गोष्ट आपल्याला शेवटपर्यंत टिकून ठेवेल. So there are 3 things we're going to talk about in these 8 verses. आणि या 8 वचनांमध्ये आपण मुख्य करून 3 मुद्दे आज पाहणार आहोत. And it says command, आणि आपण पाहतो पहिली गोष्ट आज्ञा, reason, दुसरं म्हणजे कारण and promise. आणि तिसरं म्हणजे अभिवचन. If I were to summarize these 8 verses जर मला ही 8ही वचने घेऊन त्याचा निष्कर्ष काढायचा असेल and give you one thought to remember, आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी एक विचार द्यायचा असेल, then it's saying that you and I must pass the test. मग ते महत्वाचा मुद्दा आणि ती ओळ म्हणजे तुम्ही आणि मी ती परीक्षा उत्तीर्ण झालं पाहिजे. But let me give you a definition of joy, which is very important. पण जो सगळ्यात महत्वाचा शब्द या ठिकाणामध्ये आहे हर्ष, त्याची व्याख्या मला तुम्हाला देऊ द्या. We already understand joy and happiness are 2 different things. आपण अगोदरचे समजून घेतलेलं आहे की हर्ष आणि आनंद दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. And so joy is a supernatural delight. आणि आपण पाहतो की हर्ष जो आहे तो अनैसर्गिक एक मनोरम आहे. Meaning joy comes from God. म्हणजे हर्ष जो आहे तो देवापासून येतो. There's nothing you and I can do to earn or achieve joy. आणि आता हर्ष जर आपल्याला पाहिजे असेल तर तो आपण स्वतःहून कमावू शकत नाही, स्वतःहून प्राप्त करू शकत नाही. You can go sit in the Himalayas for the rest of your life and you're not going to find joy. आणि हिमालयामध्ये तुम्ही आपलं आता उरलेलं आयुष्य जर त्या ठिकाणामध्ये गेला, त्या ठिकाणामध्ये व्यतीत केलं, तुम्हाला त्या ठिकाणामध्ये हर्ष मिळणार नाही. No amount of prayer, Bible reading or anything is going to give you joy. आणि किती आपण पवित्र शास्त्र वाचलं, किती प्रार्थना केली तरी देखील तो हर्ष आपल्याला मिळणार नाही. It's supernatural and comes from God. पण आपण पाहतो की अनैसर्गिक अशा प्रकारे येणारा हर्ष फक्त देवापासूनच मिळतो. Joy is a supernatural delight in the person of God and in the purposes of God. आणि आपण पाहतो की जो देव हा एक व्यक्ती आहे आणि देवचा जो उद्देश आहे, या हेतू मागेच फक्त आपल्याला मिळणारा हर्ष तो त्याच्यापासूनच मिळतो. Even though you and I cannot understand sometimes what God is doing, देव आपल्या जीवनामध्ये नेमकं काय करत आहे कधी कधी आपल्याला जरी समजत नसेल, it is the joy in the person of God and the purposes of God and in the people of God. पण आपण पाहतो की हर्ष हा जो आहे तो देव जो म्हटलेला एक व्यक्ती आहे, देव जो म्हटलेला एक उद्देश आहे आणि जे सर्व देवाचे लोक आहेत त्यांच्यामध्ये सापडतो. And this is one of the reasons we are a church. आणि म्हणूनच या कारणामुळे आपण एक मंडळी म्हणून आहोत. In spite of all that is going on in everybody's life, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जरी कित्येक प्रकारच्या गोष्टी चालू असतील, we come on Sundays and other days to come and worship our Lord. तरी आपण प्रत्येक रविवारी, आठवड्याच्या इतर दिवशी देखील आपण येतो आणि प्रभूची आराधना करत असतो. When you travel sometimes, ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो, like in the airport or something like that, आणि विमानतळावरती आणि आणखी कोणत्या ठिकाणामध्ये, and then you'll be waiting for your airplane and you see somebody, on their phone or their iPad and they have the Bible open. आणि ज्यावेळेस तुम्ही आता आपल्या विमानाची वाट पाहत असता त्यावेळेस तुम्ही पाहता कोणीतरी व्यक्ती आहे, आपला आयपॅड घेतलेला आहे, त्यामध्ये तो वाचत आहे.
मोबाईल असेल आणि त्याच प्रकारे बायबल उघडून ते वाचत असतील. And immediately, without saying a word, I know that I can relate to that person. आणि मग आता कोणताही गोष्ट कोणताही विचार करण्या अगोदर मला हे आता कळतं की आता त्या व्यक्तीबरोबर मी जोडला जाऊ शकतो. And if I get an opportunity and I will say, hey, that's wonderful, you're reading God's word. आणि जर संधी मिळाली तर खचितच मी त्याला हे म्हणू शकतो की तू आता पवित्र शास्त्र वाचत आहेस, ती खरोखरच एक अद्भुत गोष्ट आहे. And so when the Bible says count it all joy, ज्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की तुम्ही त्यामध्ये हर्षच माना, it's not a game show. आणि त्या ठिकाणामध्ये कोणता तो एक खेळ चाललेला नाहीये It's not happiness that you and I can achieve, किंवा कोणता तरी आनंद नाही की जो तुम्ही आणि मी कमावणार आहोत किंवा प्राप्त करणार आहोत. but it's going to be something way better and different. पण आपण पाहतो की काहीतरी त्यासाठी आपण थांबलेलो असतो आणि खरोखरच आपल्याला ती गोष्ट एक चांगली अशी मिळते. And here you notice, trials come from anywhere, right? आणि या ठिकाणामध्ये आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जी परीक्षा आहे ती कोठूनही येऊ शकते. You're having a wonderful week. आणि आपला एक चांगला आठवडा आता चाललेला आहे. Everybody is doing well in the family. कुटुंबामध्ये सर्व काही चांगलं चांगलं चाललेलं आहे. Finances are good, health is good, relationships are good. We're just cruising along. आणि आता मग आर्थिक परिस्थिती पण चांगली आहे, सर्वांना आरोग्य पण चांगलं मिळालेलं आहे, त्याच प्रकारे नातेसंबंध पण चांगले झालेले आहेत आणि सर्व काही आता व्यवस्थित चालू आहे. Then out of nowhere, आणि मग आता कोठूनच ज्या ठिकाणामधून अपेक्षा पण केली नाही, phone call comes. एक फोन कॉल येतो It takes all the things away. आणि मग त्या सर्व ज्या गोष्टी आहेत आपल्यापासून काढून घेऊन जातो. There's a crisis in the family. मग आता कुटुंबामध्ये एक मोठ्या प्रकारचा ग्रस्तपणा येऊ लागतो. And so here in verse 2, या ठिकाणामध्ये वचन 2 मध्ये it says count it. या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही आता त्याला माना. The idea here is consider it, to weigh it. आणि या ठिकाणामध्ये जो संकल्प आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे आपण वाट पाहून राहिलं पाहिजे. It almost means in Greek to press your mind upon it. आणि याचा अर्थ असा होतो की आपण आपलं जे सर्व मन असेल, संपूर्ण विचार असेल, ते पूर्णपणे त्याच्यावर दाबून ठेवलं पाहिजे. See, there's no way you're going to take a trial and come to a joyful conclusion without considering it. आणि मग त्या ठिकाणामध्ये अशा प्रकारे आपण गेलं पाहिजे की आता आपल्याकडे परीक्षा तर चांगल्या प्रकारे आलेल्या तर आहेच आणि त्या ठिकाणामध्ये आपण जो आनंद घ्यायचा आहे त्या ठिकाणामध्येच तो हर्ष आला पाहिजे. You have to press your mind against it. तुम्हाला ती जी गोष्ट आहे त्याच्याप्रती आपलं मन असेल, आपला विचार असेल, तो पूर्णपणे दाबायचा आहे. You have to calculate it like on a calculator. आणि कॅल्क्युलेटरवर आपण ज्या प्रकारे हिशोब करतो त्या प्रकारे आपण हिशोब केला पाहिजे. Sometimes when you're going through a barrage of trials, आणि कधी कधी काय होतं की आपल्याकडे पुष्कळशा मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस संकट आणि परीक्षा येतात, I have people come up to me and say, Pastor, I feel like I'm like going through what Job went through. आणि मग आता मला खरोखरच आता ते काही लोक माझ्याकडे येऊन अशा प्रकारे म्हणतात की पास्टर मला खरोखर तसं वाटत आहे की माझ्याकडे ज्या समस्या आणि परीक्षा आलेल्या आहेत त्या खरोखर माझ्या डोईजड झालेल्या आहेत. Let me give you a practical thing, मला तुम्हाला एक व्यावहारिक गोष्ट देऊ द्या. because all of us are going to be going through trials or are in the middle of one or coming out of one. कारण आपल्यापैकी प्रत्येक जण त्या परीक्षेमधून चाललेला आहे किंवा त्या परीक्षांच्या मध्ये आहे किंवा त्या आता परीक्षांच्या बाहेर आलेला असेल. So whether on your phone or on a 3x5 card, किंवा मग तुमच्या फोनवर असेल किंवा तुमचं 3x5 एखादं कार्ड असेल, write down these 3 questions. मग तुम्ही हे 3 प्रश्न त्यावर लिहून घ्या. What happened to me? आता मला नेमकं काय झालेलं आहे And you need to be specific about it. आणि तुम्हाला त्याविषयी अतिशय विशिष्ट असं उत्तर द्यायचं आहे. Meaning this trial, याचा अर्थ की ही जी परीक्षा आलेली आहे what is it about? ती कशाविषयी आहे. Is my son rebelling against me? माझा मुलगा माझ्या विरुद्ध बंडखोरी करत आहे Or का, have I lost my job? किंवा मी माझी नोकरी गमावून बसलो आहे का, Or am I facing a health crisis? किंवा मी आता माझ्या आरोग्याला घेऊन काहीतरी समस्येला सामोरं जात आहे का, Or I'm facing financial crisis? का मी आर्थिक समस्येला सामोरं जात आहे. Because we need to be clear about what is it that we are going through. आणि त्याविषयी आपण अतिशय स्पष्ट असलं पाहिजे की मी नेमक्या कोणत्या परिस्थितीमधून चाललेलो आहे. Question number 2, आणि आता 2 क्रमांकाचा प्रश्न, why am I here on earth? या पृथ्वीवरती मी का बरं नेमका आहे. Why do I get to live on this earth and draw another breath? आणि मग आता या पृथ्वीवर मी का राहत आहे आणि का बरं आणखीन एक दुसरा श्वास घेत आहे. And question number 3, आणि प्रश्न क्रमांक 3, how can what is happening to me advance the purpose of why I'm still here? आणि मग आता जे कोणती परिस्थिती माझ्यावर आलेली आहे, ज्या कोणत्या गोष्टी माझ्यावर आता आलेल्या आहेत, त्या मागचं नेमकं कारण आणि उद्देश काय आहे की अजून देखील पृथ्वीवरती मी अस्तित्वामध्ये आहे. We need to understand the theology of this question to understand
how we can authentically live a Christian life. आणि आता हे जे 3 प्रश्न जर आपण आपल्या विचारामध्ये घेतले, ईश्वर ज्ञानाने जर त्याचा चांगल्या प्रकारे विचार केला तर आपल्याला याचं उत्तर देखील मिळेल की मी या पृथ्वीवरती का अस्तित्वामध्ये आहे आणि ख्रिस्ती जीवन मी कशा प्रकारे जगावं. You're here to display the superiority of the life lived for God. आणि आता आपण देवासाठी जे जीवन जगत आहोत, जे जीवनाचं त्याच्यामध्ये आपण चालत आहोत, त्यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं उच्च पद प्राप्त झालेलं आहे की आपण त्याच्यासाठी जगतो. You have a resource in God, देवामध्ये तुम्हाला साधन सामग्री प्राप्त होतात in His Son, in the Holy Spirit, and the Word of God, आणि त्याच्या पुत्रामध्ये, त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये आणि त्याच्या वचनामध्ये and the fellowship of God's people. आणि त्याच प्रकारे देवाच्या लोकांची आपल्याला सहभागिता पण मिळते. And so it's good for us to understand these concepts. आणि म्हणून आपल्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे की आपण या गोष्टी शिकल्या पाहिजेत. And the reason suffering exists in this world, आणि या जगामध्ये अशा प्रकारच्या वेदना आणि दुःख का बरं अस्तित्वामध्ये आहेत त्याचं कारण, because we would never understand otherwise why Christians have cancer, Christians have prodigals, Christians have financial issues, Christians have many other trials that they go through. आणि ख्रिस्ती लोकांना हे कधी समजणार नाही की माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या वेदना, दुःख, समस्या जर नसतील तर का बरं माझ्या बरोबर हा कर्करोग आलेला आहे, का बरं मुलं माझ्या विरुद्ध बंड करत आहेत, का बरं मला अशा प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरं जात आहे. And what James is saying is, unless we understand how to count it joy, we're going to be at a loss living a Christian life. आणि याकोब त्याच्या पत्रामध्ये आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये हर्षमाना याचा अर्थ जर आपण चांगल्या प्रकारे समजून घेतला आणि त्याप्रमाणे आपण जर चाललो तर खरोखरच आपण काहीतरी मोठ्या गोष्टी यामधून शिकू शकू. And so the Bible says, count it all joy. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की तुम्ही हर्षच माना. You say, well, why would I do that? मग तुम्ही असं विचाराल की मी असं का बरं करावं. Well, look at verse 3. वचन 3 मध्ये आपण पाहतो, तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. See, we are taking a test. आता आपण एक परीक्षा देत आहोत We don't like testing, आणि आपल्याला तसं पाहिलं तर परीक्षा येणं आवडत नाही, but it's a test. पण ती परीक्षा आहेच. And you and I need to pass this test. आणि त्या परीक्षेला तुम्हाला आणि मला उत्तीर्ण व्हायचं आहे. And you say, what is happening to me? मग तुम्ही असं म्हणता की आता माझ्या बरोबर काय होत आहे. Well, you are being tested. पण तुमची परीक्षा होत आहे. But why is this happening? पण ती का बरं होत आहे. Why is this trial coming to my life? ही परीक्षा माझ्या जीवनामध्ये का बरं आलेली आहे. Because you're being tested. कारण का तर तुमची परीक्षा होत आहे. And so finally, what is being tested? आणि मग सरते शेवटी असा प्रश्न येतो की मग आता नेमकी परीक्षा होतं म्हणजे काय होतं. Your faith is being tested. तर तुमचा जो विश्वास आहे त्याची पारख केली जात आहे. And so, आणि म्हणून here's the question. या ठिकाणामध्ये प्रश्न येतो, How much will you trust God for it? मग त्यासाठी तुम्ही देवावर किती भरोसा ठेवला पाहिजे. How long will you trust God? आणि मग तुम्ही देवावर किती काळ भरोसा ठेवला पाहिजे. How sure are you of His promises? आणि त्याच्या अभिवचनाबद्दल तुम्हाला किती प्रमाणामध्ये खात्री आहे. Because you're being tested. कारण तुमची परीक्षा केली जात आहे. Maybe you need to turn to your neighbor कदाचित तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याकडे वळावं लागेल and say, brother or sister, I am being tested. आणि त्यांना सांगावं लागेल की भाऊ बहिणी आता माझी परीक्षा होत आहे. But your testing produces steadfastness. पण आता तुमची जी परीक्षा आहे त्यामुळे तुम्हाला आता धीर प्राप्त होत आहे. Because I have had to take this test, आणि आता मला ही परीक्षा त्यामधून जावं लागत असल्यामुळे right? Now it's producing steadfastness in your life. माझ्या जीवनामध्ये आता धीर आणि संयम आता निर्माण होत आहे. So I'm going to give you the questions right now that you are going to anticipate. आणि मग आता अशा प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला काही देणार आहे ते तुम्ही त्याची चांगल्या प्रकारे अपेक्षा केली असणार. Maybe everything in your life is going so well. आणि कदाचित तुमच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं चालू असेल. You have had no trials. आणि तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या परीक्षा पण नसतील. And that's very good for you. आणि तुमच्यासाठी ती खरोखर फार चांगली गोष्ट आहे. But the Bible says, whom the Lord loves, He chastens. पण पवित्र शास्त्र आपल्याला हे देखील सांगतं की ज्या कोणावर परमेश्वर देव प्रीती करतो त्याला तो ताडना पण देतो. And God disciplines us all. आणि परमेश्वर देव आपल्या प्रत्येकाला अनुशासन आणि शिस्त लावतो. And so here's a test. या ठिकाणामध्ये परीक्षा आलेली आहे. First question. पहिला प्रश्न, It's always the easiest question. आणि सर्वात सोपा प्रश्न हा आहे, Do you believe that God is in control? आणि तुम्ही असा विश्वास ठेवता का की देव नियंत्रणामध्ये आहे. When you're going through trial, ज्यावेळेस तुम्ही आता परीक्षेमधून जात आहात, when you're facing a problem, ज्यावेळेस तुम्ही समस्येला सामोरे जात आहात sitting with your head on your head, आणि with your hand on your head, आणि तुम्ही आपले जे हात आहेत आपल्या डोक्यावर ठेवलेले आहेत, or at least in your thoughts, आणि कदाचित आता तुमच्या विचारात
the level of depression is huge. आणि आता ज्या प्रकारे तुमच्यामध्ये ती निराशा आलेली आहे ती अतिशय मोठी आहे. Do you believe God is in control? तुम्ही असा विश्वास ठेवता का की देव नियंत्रणामध्ये आहे? Do you believe that nothing happens in the life of God's children without Him allowing it? आणि आता तुम्ही असा विश्वास धरता का की जोपर्यंत परमेश्वर देव माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टीला परवानगी देत नाही तोपर्यंत ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये येऊ शकत नाही? There is something about that knowledge in your heart as a believer. आणि एक विश्वासणारा म्हणून आता कोणती तरी गोष्ट आणि त्या गोष्टीविषयी काहीतरी तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. No matter how wobbly you are, you're going to be able to get through that trial. आणि मग आता कितीही आपण पाहतो की साधारण रीतीने तुम्ही त्या परीक्षेमधून जाऊ शकाल. Because you know your God is standing with you. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा देव तुमच्या बरोबर उभा आहे. You know your God is sitting on the throne. He's not scratching his head how to help you. आणि मग आता तुम्हाला ठाऊक आहे परमेश्वर देवाच्या नियंत्रणामध्ये सर्व गोष्टी आहेत. तो सिंहासनावरती बसलेला आहे आणि तुमच्याप्रमाणे तो आता त्याचं जे डोकं आहे तो धरून बसलेला नाही. Second question. दुसरा प्रश्न, Do you believe that God is good? तुम्ही असा विश्वास धरता का की देव चांगला आहे? Do you believe that all of God's action towards you are to bless you and bring goodness into your life? आणि तुम्ही असा विश्वास धरता का की परमेश्वर देवाची प्रत्येक कृती ती यासाठीच असते की त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी प्राप्त होतील? Do you really believe that? तुम्ही खरोखर असा विश्वास ठेवता का? Sometimes you go through a loss. आणि कधी कधी तुम्ही फार नुकसानामधून जाता Sometimes you go through a tragedy. आणि कधी कधी तुम्ही मोठ्या दुर्घटनेमधून जाता And it's very difficult at that moment to believe that God is good. आणि मग त्या क्षणाला विश्वास ठेवणं फार अवघड होऊन जातो की देव चांगला आहे. And somehow everything God is doing is to bless me. आणि देव सर्व काही जे करत आहे ते मला आशीर्वाद देण्यासाठीच करत आहे. Because your circumstances don't look like that. कारण तुमच्या परिस्थिती तर त्याप्रमाणे काही दिसत नाहीयेत. But you need to look at the bigger picture like God is looking at the bigger picture. आणि ज्या प्रकारे परमेश्वर देव मोठ्या चित्राकडे पाहत आहे त्या प्रकारे तुम्हाला देखील ती जी परिस्थिती आहे त्याला मोठ्या स्वरूपामध्ये पाहिलं पाहिजे. See, if your perspective of God is that if everything is good, then God's happy with me. आणि तुम्ही देवाविषयी काय विचार करता ते महत्वाचं आहे. जर तुमच्या जीवनामध्ये सर्व चांगलं चालू आहे याचा अर्थ देव माझ्यावर प्रीती करतो. That is not trusting God. आणि त्याला देवावर भरोसा ठेवणं म्हणत नाही. That's not passing the test. आणि त्याला परीक्षामध्ये उत्तरणे होणे म्हणत नाहीत. And so the third question, म्हणून तिसरा प्रश्न असा येतो this is the hardest question. आणि तसं पाहिलं तर हा अतिशय अवघड प्रश्न आहे. And the Lord wants you to pass this test. देवाची इच्छा आहे की तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी. Are you willing to wait by faith until you see it? आणि जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट पाहत नाही तोपर्यंत तुम्ही विश्वासाने आणि भरोशाने त्याच्या बरोबर चालण्यास तयार आहात का? Are you willing to wait through the trial and allow God to work it out all the way to the end? आणि संपूर्ण आता शेवटापर्यंत जोपर्यंत तुम्ही ती परीक्षा पास होत नाही तोपर्यंत ती सर्व गोष्ट पूर्ण होण्यामध्ये तुम्ही देवावर थांबून राहण्यास तयार आहात का? See, I don't know about you, but that's not me. आणि तुम्हाविषयी मला ठाऊक नाही पण मी तर असं नाहीये. I want to pray, मला इच्छा आहे की मी प्रार्थना करावी. God, this is very bad thing going on in my life. आणि प्रभू देवा माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट अतिशय वाईट रीतीने चालू आहे. And you need to stop everything you're doing. आणि जे काही तू आता करत आहेस ते सर्व तू आता थांबवलं पाहिजे. And you need to give 100% attention to me. आणि आता 100% तुझं लक्ष तू आता माझ्याकडे दिलं पाहिजे. And by the time I finish praying, जोपर्यंत आता मी प्रार्थना करणं थांबवेल then this problem's got to go. आणि मग ही आता समस्या गेलीच पाहिजे. And if you don't, आणि जर समस्या गेली नाही I'm not going to pray again. मी काही परत प्रार्थना करणार नाही. How many of you have been living like this? आणि तुम्हापैकी किती जण अशा प्रकारे जीवन जगत आहात? You may have not said it, but you have thought about it. तुम्ही असं बोलून दाखवलं नसेल पण तुम्ही आपल्या मनामध्ये विचार केला असेल. So we don't really believe that God is going to come through for us. आणि म्हणून खरोखर आपण असा विश्वास धरतच नाही की परमेश्वर देव माझ्या बरोबर येईल आणि ही समस्या सोडवेल. And that He's in control. आणि तो नियंत्रणामध्ये आहे. And because I don't understand why it's happening doesn't mean God doesn't understand why it's happening. आणि हे का होत आहे मला समजत नाही याचा अर्थ असा होत नाही की हे का होत आहे देवाला पण समजत नाही. And so question 3 becomes very critical. आणि मग आता तिसरा प्रश्न जो येतो तो अतिशय किचकट होऊन जातो. Are you willing to wait by faith? विश्वासाद्वारे थांबून राहण्यास वाट बघण्यास तुम्ही तयार आहात का? God, I've been waiting for this job. प्रभू या नोकरीसाठी मी किती वाट पाहिलेली आहे.
Why is it not happening? ती गोष्ट का बरं घडत नाहीये? Why am I not getting the job? मला ती नोकरी का बरं मिळत नाहीये? It would help my family so much. आणि त्यामुळे माझ्या कुटुंबाला किती आधार प्राप्त होईल. Lord, why am I not getting married? परमेश्वर, माझं लग्न का होत नाहीये? Why are these people that I want in my life aren't there? आणि हे लोक जे माझ्या जीवनामध्ये मला हवे आहेत, पण ते का बरं माझ्या जीवनामध्ये नाहीयेत? And there's lists of things that we all have in our life. Why? आणि मग आपल्या जीवनामध्ये एक मोठी प्रकारची यादी असते की प्रभू का. And all we want is fix this for me. आणि आपल्या प्रत्येकाला हेच हवं असतं की आता परमेश्वरा, माझ्यासाठी ही जी गोष्ट आहे त्याला आता तू उत्तर दे. See, I learned the hard way. आणि अतिशय कठीण रीतीने मी हा धडा शिकलो. The wrath of man does not produce the righteousness of God. आणि जो मनुष्याचा क्रोध असतो आणि राग असतो, त्यामुळे देवाचं नीतिमत्व त्यामध्ये कार्य करत नाही. See, we are taking a hammer and instead of hitting the nail, we're hitting our thumb. आणि आता काय होतं, आपण हातोडा घेतो आणि खिळा घेतो आणि हातोड्याने ते खिळ्याला मारण्याच्या ऐवजी आपण आपला जो अंगठा आहे त्यावरच वार करू लागतो. See, it's beautiful if you look at God's word and really open your heart and says, I know this is hard, but I know I need this medicine. आणि ही गोष्ट फार सुंदर आहे की आपण आता स्वतःला घेतलं पाहिजे, आपण स्वतःचं अंतःकरण पवित्र शास्त्राच्या वचनांमध्ये ठेवलं पाहिजे आणि आपण हे म्हटलं पाहिजे की खरोखर आता मला याची माझ्यासाठी एक औषध म्हणून मोठ्या प्रमाणात गरज आहे. And so again you read verse 2 आणि पुन्हा एकदा आपण ज्यावेळेस वचन 2 वाचतो and you still ask, why would I consider it joy? I don't get it, Pastor. आणि मग तरी आपण असं म्हणू की मला तर ही गोष्ट काही समजत नाहीये की का बरं मी याला एक हर्ष म्हणूनच घेतलं पाहिजे. So verse 3 tells us, for you know the testing of your faith produces steadfastness. आणि वचन 3 मध्ये आपल्याला तर सांगितलेलं आहे की तुमच्या विश्वासाची पारख झाल्यामुळे धीर आणि संयम उत्पन्न होतो. Some people say patience, some people say endurance. काही लोक म्हणतात की तो संयम आहे, काही लोक म्हणतात की धीर आहे, चिकाटी आहे. But I want to show you something here. पण या ठिकाणामध्ये आता मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. In the Greek, हेलेनी भाषेमध्ये there is a word here that is phenomenal. आणि जो शब्द या ठिकाणामध्ये सांगितलेला आहे तो अतिशय अर्थपूर्ण असा आहे. And I usually don't bring up the Greek words for the church. आणि मंडळीमध्ये आता उपदेश करत असताना अशा प्रकारचे हेलेनी शब्द मी वापरत नाही. I'm not trying to impress you. आणि त्याच प्रकारे तुम्हाला प्रभावित करण्याची पण माझी इच्छा नाही. I can't speak Greek. आणि मी हेलेनी भाषा चांगली बोलू शकतो. But this word is important for you and I to see. पण तुम्हाला आणि मला आता हा शब्द पाहण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. In English, the word phonetically means hupomino. हुप्पोमिनो हा अशा प्रकारचा शब्द या ठिकाणामध्ये सांगितलेला आहे. And it explains the reason we are going through this. आणि या ठिकाणामध्ये जे आता स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपण ज्या गोष्टींमधून जात आहोत. Understanding this word changed my life. आणि आता हे समजून घ्या की या शब्दामुळे माझं जीवन बदललं. The right half of hupomino, हुप्पोमिनो याचा आता जो अर्धा जर आपण भाग घेतला, it means to remain. आणि त्याचा अर्थ म्हणजे हुप्पोचा अर्थ होतो की आता तसंच राहणं. And the left half means to be under. आणि आता जो अर्धा भाग आहे त्याला अर्थ अशा प्रकारे म्हणतो की त्याच्या खाली. And so let's read that verse again. पुन्हा एकदा आपण हे आता वचन वाचूयात. Count it all joy, तुम्ही यामध्ये हर्षच माना, for the testing of your faith produces तुमच्या विश्वासाची पारख झाल्याने hupomino, हुप्पोमिनो हा तयार होतो. meaning that you remain under. याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्याच्या खालीच राहता. What God is trying to produce in you and me is the ability to remain under. आणि परमेश्वर देव तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अशा प्रकारची क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, आपण ज्याच्या खालीच राहू. What is the first thing that happens when we face a trial? आणि पहिली गोष्ट काय होते ज्यावेळेस आपण परीक्षेला सामोरे जातो. I want to exit. आणि मला त्यामधून आता बाहेर निघून जायचं I आहे. want to be outside the trial. आणि मला त्या परीक्षेच्या बाहेर निघून जायचं आहे. I don't want this test. मला ही परीक्षाच नकोय. I want to get off this road. आणि मला त्या खोलीच्या बाहेरच निघून जायचं आहे. This is not what I signed up for to be a Christian. आणि यासाठी मी ख्रिस्ती म्हणून असा जन्माला आलेलोच नाहीये. I had no idea parenting will be this hard. आणि अशा प्रकारे गोष्टी समोर येतील, कठीण जातील याची कधी अपेक्षाच मी केली नव्हती. I had no idea marriage will be this hard. आणि विवाह माझ्यासाठी इतका अवघड होऊन जाईल हे कधी विचारच मी केला नव्हता. I had no idea following Christ would be this hard. आणि ख्रिस्ताच्या मागे जाणं आता माझ्यासाठी इतकं अवघड होऊन जाईल याची मी कधी कल्पनाच केली I नव्हती. want to get on another train. आणि आता मला दुसऱ्या गाडीमध्ये बसायचं आहे. I want to look for another church. आता मला दुसऱ्या मंडळीमध्ये जायचं आहे. I want to get out of this thing. आणि आता मला या गोष्टीमधून पूर्ण बाहेरच निघून जायचं आहे.
May the Lord forgive us. परमेश्वर देव त्यासाठी आपल्याला क्षमा करो. What God wants to teach you and I, परमेश्वर देव तुम्हाला आणि मला या ठिकाणामधून काय शिकवत आहे? why is this happening to me? माझ्या बरोबर हे का बरं होत आहे? It is the testing of your faith to produce hupomino. आणि आता तुमच्या आणि माझ्या विश्वासाची पारख केली जात आहे की त्यामधून धीर किंवा हुप्पो मिनो हा या ठिकाणामधून निर्माण होईल. That is the most important word after faith विश्वासानंतर येणारा हा अतिशय महत्वाचा शब्द आहे in Christian life and Christian living. ख्रिस्ती जीवनामध्ये आणि ख्रिस्ती चालण्यामध्ये. God is trying to teach us how to remain under pressure. आणि परमेश्वर देव आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की जो दबाव आपल्यावर येत आहे त्या दबावाखाली आपण कशा प्रकारे आता राहिलं पाहिजे. You know, if I stand behind Manoj आता मनोजच्या मागे जर मी उभा राहिलो and just hold him down, आणि जर मी त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न केला he's trying to get up, आणि त्यामधून तो बाहेर आणण्याचा प्रयत्न करीत आहे I'm trying to hold him down. And- That's what God is doing. आणि मी तर त्याला दाबण्याचाच प्रयत्न करत आहे. परमेश्वर देव पण अशाच प्रकारे आपल्याशी करत आहे. Here's what happens. या ठिकाणामध्ये अशी गोष्ट होत असते. Instead of remaining under, त्याच्या खाली राहण्याच्या ऐवजी what we do is we lash out आपण काय करत असतो? आपण त्यामधूनच बाहेर येतो and we start to talk. आणि मग आपण बोलू लागतो. Who's this guy? हा व्यक्ती कोण बरं आहे? What is this guy? हा व्यक्ती काय बरं आहे? What is this prayer thing? आणि ही प्रार्थना म्हटलेली गोष्ट काय आहे? Why go to church? मी चर्चला का गेलं पाहिजे? How much Bible should I read? किती पवित्र शास्त्र मी वाचलं पाहिजे? How many hours do I have to pray? किती तास मी प्रार्थना केली पाहिजे? All of this is hogwash. आणि हे सर्व जे आहे ते अतिशय कठीण गोष्टी होऊन बसलेल्या आहेत. You know, I could have done this and I would have been better off. आणि मी ही गोष्ट केली असती, मी ती गोष्ट केली असती, मला चांगल्या गोष्टी मिळाल्या असत्या. This guy said this and that guy said that and maybe I should have done that. आणि हा व्यक्ती ते बोलला, तो व्यक्ती ते बोलला, मी आता त्याच्या बरोबर हेच केलं असतं. We lash out at people. लोकांकडेच आपण क्रोधाविष्ट होऊन जातो. Somebody says, let's pray, brother, आणि sister. कोणीतरी म्हणतं, भाऊ बहिणी चला प्रार्थना करूयात. And you're like, get away from me. आणि तुम्ही मग अशा प्रकारे त्याला म्हणता की आता तू माझ्यापासून दूर निघून जा. Or we want to just bail out. आणि आपल्याला फक्त त्या ठिकाणामध्ये देऊन टाकायचं असतं, हार मानायची असते. I just don't want this. मला ही गोष्ट नकोच आहे, I want to leave. मला राहायचं आहे. Or we just fold. का फक्त आपण स्वतःला पूर्णपणे बंद करून टाकतो. Life has become overwhelming. आणि आता जे जीवन जे आहे ते माझ्या डोईजड झालेलं आहे. Where is God? देव कोठे आहे? There's no meaning. काही अर्थ राहिलेला नाही. I've heard you go to church. I've gone to church. We've prayed. I've done this. I've given money. I've been faithful. I've gone to ladies' meeting, men's meeting, every meeting, Holy Spirit meeting. I've danced before the Lord. I have sat down before the Lord. I've cried before the Lord. Nothing happens. आणि मी पुष्कळशा गोष्टी ऐकलेल्या आहेत, पवित्र शास्त्र वाचलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे, संजीवनाच्या सभेला गेलेलो आहे, पवित्र आत्म्याच्या सभेला गेलेलो आहे, चर्चमध्ये मी डान्स केलेला आहे, मंडळीमध्ये सगळ्यांसमोर मी नृत्य केलेलं आहे आणि मी त्याच प्रकारे माझं दान देखील दिलेलं आहे, दशमांश देखील दिलेला आहे, सर्व काही गोष्टी करून बसलेलो आहे. There are times I have prayed, Lord, okay, crush me, run me over, put me under a truck. You know, I'm just done. I'm just done with you. आणि मग आता पुष्कळशा वेळेस आपण प्रार्थना पण केलेल्या आहे, प्रभूला देखील सांगितलेलं आहे की प्रभू आता मला चिरडून टाक, या गाडी खायला मला येऊ दे, आता मी पूर्ण आता बस झालेला आहे माझ्या जीवनामध्ये. None of that is helpful. आणि आपण पाहतो की ते पूर्णपणे त्याला काही उपयोग नाहीये. But that's your heart who does not want to remain under. आणि तुमचं असं अंतःकरण आहे की जे अंतःकरण त्या गोष्टीच्या खाली राहायला तयारच नाहीये. And even through that, God is building a capacity within us to remain under because He loves us. आणि असं असून देखील परमेश्वर जो आपल्यावर प्रीती करतो म्हणून त्याची इच्छा आहे की आपण त्या गोष्टीच्या खाली तसंच राहिलं पाहिजे. Finally, सरते शेवटी we finally get to that place. आपण त्या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचतो And we say, okay, आणि आपण म्हणतो ठीक आहे, nothing is working. काहीच काम करत नाहीये. I've been angry. मी रागाविष्ट पण झालो, I've been sad. मी दुःखी पण झालो, I want to leave God. मला देवाला सोडायचं आहे Stop praying. आणि प्रार्थना करणं थांबवायचं आहे. Praying a lot. आणि आता जी प्रार्थना ती पण थांबवूयात, Nothing changes. पण काहीच गोष्ट होत नाहीये. Okay, so let me try what God's word says. मग आता मला तुम्हाला सांगू दे की आता देवाचं वचन आपल्याला काय बरं सांगतं. And verse 4 says, let steadfastness, hupomino,
आणि आता वचन 4 मध्ये काय सांगतं, जे हुपमिनो आहे, जो धीर आहे, have its full effect, त्याला आता आपलं जे पूर्ण जो परिणाम आहे, that you may be perfect and complete and lack in nothing. की तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्णता प्राप्त व्हावी आणि तुम्हाला कशामध्येही उणे पडता कामा नये. So I remain under, म्हणून मी त्याच्या खाली राहतो, learn to remain under. त्याच्या खाली राहण्यास मी शिकतो. And so what do I get for that? मग त्याच्या बदल्यात मला काय बरं मिळतं? You get to be perfect and complete, lacking nothing. तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये कमी पडत नाही, पण प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्णता प्राप्त होते. How does that sound? मग आता त्याला अर्थ नेमका आपण कसा घ्यायचा? You're like, well, that sounds pretty good. आणि तुम्ही असं म्हणाल की हे खरोखर मला चांगलं ऐकायला वाटत आहे. You see, steadfastness, patience, endurance, remaining under is the funnel from which Christian virtue flows. आणि आपण पाहतो की आता अशा प्रकारचा धीर, संयम आणि चिकाटी त्याच्या खाली जर आपण राहिलो तर ती एक प्रकारचा अशी जी गाळणी असते, त्या गाळणीमधून सर्व ख्रिस्ती जे सद्गुण असतात ते वाहत असतात. If God can get this one single thing into you and me, जर परमेश्वर देवामधली एक जरी गोष्ट तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जर देत असेल, then everything is going to begin to make sense in your and my मग life. प्रत्येक गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक गंभीर आणि अर्थपूर्ण गोष्ट बनेल. He will make us more loving, तो तुम्हाला आणखीन जास्तीत जास्त प्रेमळ करेल, more discerning, जितकं तुम्हाला जास्त पारक असलेला व्यक्ती करेल, more compassionate, त्याच प्रकारे जास्त कनवाळू असा व्यक्ती करेल, more evangelistic. त्याच प्रकारे जास्त सुवार्थ प्रचार करणारा व्यक्ती बनवेल. You won't quit, आणि तुम्ही त्यामधून आता बाहेर निघणार नाहीत. and you will begin to get the power that God speaks about Christian authentic living. आणि आता जे खरं व्यावहारिक आणि अधिकारमय ख्रिस्ती जीवन जे आपल्याला जगायचं आहे, असं जीवन ख्रिस्त तुम्हाला परिधान करेल. Because that is the funnel through which all Christian virtue flows. कारण का तर तीच आपण पाहतो अशा प्रकारची एक गाळणी आहे, त्यामधूनच सर्व प्रकारचे ख्रिस्ती मूल्ये आणि ख्रिस्ती सद्गुण वाहत असतात. And that is why we can count it all joy. आणि म्हणूनच आपण सर्व ज्या गोष्टी आहेत ते त्यामध्ये हर्ष म्हणूनच घेत असतो. So now when you understand this, म्हणून ज्यावेळेस तुम्हाला आता हे समजलेलं आहे, when your next trial comes, ज्यावेळेस तुमची आता पुढची परीक्षा येईल or the trial that you're going through, किंवा तुम्ही आता सध्याच्या ज्या परीक्षेमधून जात आहात, it's not some random thing that just comes into your life, आणि फक्त काहीतरी योगायोग म्हणून अपघात असतो म्हणून ती परीक्षा तुमच्या जीवनामध्ये आलेली नाही. but it's possible God is moving towards you to teach you how to remain under. पण परमेश्वर देव तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे की शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही कसं बरं त्याच्या खालीच टिकून राहायचं. Because he knows if he can get that into you, he can get everything else into you. कारण त्याला हे देखील ठाऊक आहे की जर परमेश्वर देव ही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आणत असेल तर त्या गोष्टीमधून कशा प्रकारे बाहेर जायचं हे देखील त्याला ठाऊक आहे. So if you look in the mirror and says, I don't like what I see, I want to be that kind of a person, आणि जर तुम्ही आरशामध्ये पाहतात आणि तुम्ही अशा प्रकारे म्हणत आहात आरशामध्ये ते दिसत आहे ते मला काही आवडत नाहीये, मला तशा प्रकारचा व्यक्ती बनायची इच्छा आहे, then this is the process God's going to take you to make you that kind of person. मग त्या प्रकारचा व्यक्ती तुम्हाला बनवण्यासाठी परमेश्वर देव या प्रकारच्या प्रक्रियेमधून तुम्हाला नेत आहे. And so now you understand why a test comes. आणि म्हणून तुम्हाला ते समजलेलं आहे की परीक्षा आपल्या जीवनामध्ये का बरं येते, That God is actually in control. की परमेश्वर देव खरोखरच त्या परिस्थितीच्या नियंत्रणामध्ये आहे. And it's advancing God's purposes in your life. आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वर देवाचे जे उद्देश आणि हेतू आहेत ते पूर्णतेस जात आहेत. Now when I look back after understanding this, आता हे समजून घेतल्यानंतर ज्यावेळेस मी आता माझ्या मागे बघतो every trial in my life has changed me. आणि माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक परीक्षेने मला बदलून टाकलेलं आहे. And it has changed me. In the beginning, I thought for the worst. But now when I look back, it's for the better. आणि ज्यावेळेस ती परीक्षा माझ्यावर आली त्यावेळेस मला वाटलं की ती परीक्षा माझ्यासाठी वाईट करण्यासाठी आलेली आहे, पण आता मला समजत आहे की ती माझ्या चांगल्यासाठीच आलेली होती. It has made me a better father. आणि त्यामुळे मी एक चांगला पिता झालो, It has made me a better husband, त्यामुळे मी एक चांगला पती झालो, better pastor, एक चांगला पाळक झालो, better man, एक चांगला व्यक्ती झालो, better Christian, एक चांगला ख्रिस्ती झालो, more compassionate, चांगला कनवाळू झालो, more loving, जास्त प्रेमळ झालो, more quiet, आणि तितका जास्त शांत झालो, better listener, आणि जास्तीत जास्त चांगला ऐकणारा झालो, having a greater grace for people that are going through things I don't understand. आणि ज्या प्रकारे मला समजत नाही लोक त्या परिस्थितीमधून चाललेले आहेत त्यांची परिस्थिती चांगला समजून घेणारा झालो. Many times it's just being able to say when I'm driving in my car, I'm not going to quit. आणि
प्रत्येक वेळेस आणि कित्येक वेळेस ज्यावेळेस मी कार चालवत असतो, एकच शब्द फक्त बोलायचा की मी काही यामधून बाहेर निघणार नाहीये. No matter how hard it gets, मग ती परिस्थिती माझ्यावर कितीही कठीण रीतीने येऊ देत, I'm not going to quit मी त्यामधून बाहेर निघणार नाहीये. because God is doing something in my life. कारण परमेश्वर देव काहीतरी माझ्या जीवनामध्ये करत आहे. That's the reason for joy, saints. आणि संतगणांनो, तेच एक कारण आहे की त्यासाठी आपण तो हर्ष म्हणून घेतला पाहिजे. Of course, the pain is real. खरोखरच त्या वेदना अतिशय खऱ्या आहेत. Of course, we always don't understand why. खचितच आपल्याला समजत नाही की का बरं या गोष्टी आलेल्या आहेत. But that's what verse 5 is all about. पण आपल्याला 5 या वचनामध्ये त्याचं उत्तर चांगल्या प्रकारे मिळतं. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. So the context is testing and passing the test. या वेळेस आपण जी पार्श्वभूमी पाहिली त्यामध्ये सांगितलेलं आहे की परीक्षा येतात आणि परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं. You know, and here you have a prayer and you like wisdom. Now that's a prayer the Lord will never refuse to answer. आणि या ठिकाणामध्ये लगेच वचन 5 मध्ये सांगितलेलं आहे, एक अशा प्रकारची आपली मागणी आहे, प्रार्थना आहे की आपण जर त्याच्याकडे ज्ञान मागितलं तर तो आपली प्रार्थना तुच्छ मानणार नाही. Now this is not just some prayer you throw up, God give me wisdom. You know, I don't understand what's going on. आणि ही अशा प्रकारची प्रार्थना आहे की परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये मला काय चाललंय मला ठाऊक नाही, त्याविषयी मला ज्ञान दे. But you're saying, Lord, what are you trying to teach me through this trial? पण तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करण्याचा प्रयत्न करत आहात की परमेश्वराची परीक्षा माझ्यावर आलेली आहे, त्यामधून तुम्हाला काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहेस. How are you trying to make me better through this? आणि या सर्व परिस्थितीमधून तू मला कसा चांगल्यातला चांगला व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करत आहेस. Give me wisdom. मला ते ज्ञान दे. Make me a more generous person. मला एक चांगला उदार व्यक्ती बनव. Make me somebody that would be without reproach. आणि मला अशा प्रकारचा व्यक्ती बनव की त्याबद्दल मी कोणत्याही प्रकारची कधीही तक्रार करणार नाही. And you know, when you ask God, what are you trying to teach me? आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला विचारता की परमेश्वरा तुम्हाला काय शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेस, Then be ready because He's trying to tell you something. मग तुम्ही त्यासाठी तयार राहा, कारण परमेश्वर देव आता तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. God's been waiting for many of us to ask that question. आणि परमेश्वर देव आपल्यापैकी कित्येकांची वाट बघत आहे की आपण त्याला हा प्रश्न विचारावा. He will give you generous insight in what He is forming inside of you. आणि परमेश्वर देव तुम्हाला अशा प्रकारची उदार दृष्टी देईल की तो तुमच्या आतमध्ये नेमकं काय बरं करण्याचा प्रयत्न करीत आहे. You won't be disappointed. तुम्ही त्यामुळे निराश बिलकुल होणार नाहीत. Your prayers are getting answered. तुमच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं जात आहे. You're going to stop praying for stupid things. आणि तुम्ही काहीतरी मूर्ख गोष्टींसाठी प्रार्थना बंद करणं थांबवणार नाहीत. But you're going to ask God for wisdom. पण तुम्ही आता परमेश्वर देवाकडे ज्ञानासाठी मागणार आहात. And it's going to start coming out clear. आणि फार स्पष्टपणे ते तुमच्याकडे येऊ देखील लागणार आहे. Saints who have walked with God, जे सर्व संतगण देवाबरोबर चालले, they will give you insight. ते तुम्हाला अशा प्रकारचा जे उत्तर आहेत ते देतील. Because they know you're open to hear godly wisdom and correction. कारण का तर आता त्या व्यक्तींना ठाऊक आहे की तुम्ही तयार झालेला आहात, जे ज्ञान परमेश्वराकडून येईल आणि जी सुधारणा परमेश्वर देवाकडून येईल. So in light of this word, आणि या वचनाच्या प्रकाशामध्ये I want to have you consider two questions. आणि आता 2 प्रकारचे प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्यावेत अशी माझी इच्छा आहे. And if you haven't, please do this in your life going forward. आणि अजूनपर्यंत तुम्ही या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर केल्या नसतील तर आता इथून पुढे आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी करा. Have you allowed God to use your recent struggles to help you grow spiritually? आणि तुम्ही आता तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये वाढायचं आहे तर तुम्ही परमेश्वर देवाकडे अशी प्रार्थना केलेली आहे का की आता परमेश्वरा, या परिस्थितीमधून मी झगडत आहे आणि युद्धामधून जात आहे, तर या गोष्टी मी तुला समर्पित करतो. Second question, what does it look like for you to count it all joy? आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, जर मला या गोष्टींमध्ये हर्षच मानायचा आहे तर अशी कोणती गोष्ट मी त्याच्या मागे करत आहे की त्या सर्व गोष्टींना मी एक हर्ष म्हणूनच घेईल. If it's possible to make this sermon even more simpler, आणि हा जो आता संदेश आहे तो आणखीन सोपा आणि साधा करण्यासाठी maybe I can boil my teaching into 2 words. तर फक्त 2च शब्दांमध्ये माझं जे सर्व आजचं जे शिक्षण आहे, जो उपदेश आहे, त्याचा मी निष्कर्ष काढू शकतो. When hard times come, ज्यावेळेस कठीण वेळ येते, when trials come to you, ज्यावेळेस तुमच्याकडे परीक्षा येतात, when you feel like you're falling apart, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की मी आता पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे, when it seems like every arrow is coming right at you, आणि आता मला असं वाटत आहे की आता प्रत्येक प्रकारचा येणारा जो बाण आहे तो माझ्याच्या दिशेने येत आहे, and every day you're just falling
back on your back. आणि प्रत्येक दिवशी तुम्ही आपल्या मागे पडत आहात, पाठीवर पडत आहात. When you're feeling like this, आणि ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे वाटू लागतं, pray प्रार्थना करा and just stay. आणि फक्त थांबून राहा. If you don't remember anything, जर तुम्हाला दुसरी कोणतीही गोष्ट आठवली नाही, just pray प्रार्थना करा and stay. आणि थांबून राहा. Because God is keeping you under. कारण परमेश्वर देव तुम्हाला त्याच्या खाली ठेवत आहे. The choice is yours. आता जी निवड आहे ती तुमची आहे. The Christian way is not an easy way. आणि ख्रिस्ती मार्ग हा साधारण सोपा मार्ग नाही. Anybody that tells you Christianity is like Disneyland is giving you false hope. आणि जर तुम्हाला कोणी सांगत असेल की ख्रिस्तीत्व हे डिझनीलँड सारखं आहे, गंमत जमत आहे, तर तो तुम्हाला खोटी आशा देत आहे. There is an abundant life to be had. आणि जरी आपण पाहतो की त्यामध्ये सार्वकालिक आणि भरपूरतेचं जीवन आहे, And there is true spiritual victory. आणि त्याच प्रकारे खरं आध्यात्मिक विजय देखील आहे. There's joy in the Lord and the filling of the Spirit. आणि त्याच प्रकारे प्रभूमध्ये मोठा एक आनंद आणि हर्ष आहे आणि आत्म्यामध्ये मिळणारा आनंद आहे. But they don't come without trials. पण आपण पाहतो की या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या परीक्षेविना कधीही आपल्याला मिळणार नाहीत. Most often they come through and with alongside our trials. आणि पुष्कळ वेळेस काय होतं की या गोष्टी देखील आपल्या बरोबर येतात, पण त्याच प्रकारे त्या परीक्षेच्या आजूबाजूने आपल्या बरोबर येत असतात. Life on this earth is going to be a struggle. या पृथ्वीवर जोपर्यंत आपण आहोत, आपलं जीवन हे त्यामध्ये आपल्याला झगडावंच लागणार. Question is, do you go without God or with God? पण प्रश्न असा उरतो की तुम्ही आता या जगामधून ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुमच्या बरोबर देव असणार का देव नसणार. Because you can't choose your trial, कारण तुम्ही तुमची परीक्षा त्याचा निवड तुम्ही करत नाहीत, but you and I can choose how we respond. पण तुम्ही आणि मी ही निवड करू शकतो, निर्णय घेऊ शकतो की त्या परीक्षेला आपण कशा प्रकारे प्रतिसाद देतो. Will you respond with joy or bitterness? आणि तुम्ही हर्षाने त्याला प्रतिसाद द्याल का कटुत्वाने त्याला प्रतिसाद द्याल. Will you respond with forgiveness or anger? आणि तुम्ही पापक्षमेने त्याला प्रतिसाद द्याल का तुम्ही क्रोधाने त्याला प्रतिसाद द्याल. Would you respond in trust or unbelief? आणि तुम्ही त्याला भरोशाने प्रतिसाद द्याल का अविश्वासाने प्रतिसाद द्याल. Would you respond by faith or fear? आणि तुम्ही त्याला विश्वासाने प्रतिसाद द्याल का भयाने प्रतिसाद द्याल. Would you respond in love or hatred? तुम्ही त्याला प्रीतीने प्रतिसाद द्याल का द्वेषाने प्रतिसाद द्याल. Would you respond with kindness or malice? आणि तुम्ही त्याला दयाळूपणाने प्रतिसाद द्याल का तुम्ही त्याला द्वेषाने प्रतिसाद द्याल. Do you respond with temperance or self-indulgence? आणि तुम्ही त्याला संयमाने प्रतिसाद द्याल का तुम्ही त्याला स्वैराचाराने प्रतिसाद द्याल. Do you respond with gentleness or stubbornness? आणि तुम्ही त्याला आता सौम्यतेने प्रतिसाद द्याल का तुम्ही त्याला हटवादी भूमिकेपणाने प्रतिसाद द्याल. In mercy or revenge? आणि तुम्ही त्याला आता दयाळूपणाने प्रतिसाद द्याल का तुम्ही त्याला सूड घेण्याच्या भावनेने प्रतिसाद द्याल. Peace or worry? मग ती शांती असेल का मग ती चिंता असेल. Hope or despair? आणि मग ती आता एक आशा असेल का ते मोठं दुःख असेल. See, your perspective is going to make all the difference. आणि तुम्ही कशा प्रकारे त्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये घेता त्यामुळे सर्व फरक दिसला जाईल. Remember this. हे लक्षात ठेवा. The trial is not sent to make you fall or to destroy you. आणि परीक्षा तुमच्यापर्यंत यासाठी पोहोचवली जात नाही किंवा परीक्षा तुमच्यावर यासाठी येत नाही ज्यामुळे तुम्ही खाली पडाल किंवा तुम्ही नाश पावाल. The trial is sent so that you can soar by grace. आणि परीक्षा तुमच्यावर यासाठी येते जेणेकरून तुम्ही कृपेने उंच भरारी माराल. They're not sent to defeat you and I, आणि तुम्हाला आणि मला त्यामुळे पराजित व्हावं यासाठी पाठवल्या जात नाहीत. but James says for greater spiritual victory. पण याकोब आपल्याला काय सांगतो की एक मोठं आध्यात्मिक विजय प्राप्त करण्यासाठी. They're not intended to make us weaker, but आपल्याला stronger. आपल्याला अशक्त बनवण्यासाठी परीक्षा येत नाहीत, पण आपल्याला सशक्त बनवण्यासाठी येतात. They're not sent to hurt you, आणि तुम्हाला वेदना देण्यासाठी ते येत नाहीत, but to help you. पण तुम्हाला मदत करण्यासाठी पाठवले जातात. Therefore, म्हणूनच would you please stand? तुम्ही सर्वजण उठून उभे राहाल का. Worship team, if you can please come up. आणि वर्शिप टीम जर आपल्याला ते गाण्यामधून चालवतील. I know this book is going to be a challenging walk for the next 10 weeks for our church. आणि मला ठाऊक आहे की आपल्या मंडळीसाठी येणारे जे 10 आठवडे आहेत ज्या पुस्तकामधून आपण शिकणार आहोत त्यामधून खरोखरच आपल्याला कठीण गोष्टींचा सामना करावा लागेल. Because this is where the rubber meets the road. कारण आपण पाहतो की त्या ठिकाणामध्येच जो रबर आहे तो जो रस्ता आहे त्याच्या संपर्कामध्ये येत असतो. But I think you're going to be so happy
पण मला माहिती आहे, माझा विश्वास आहे की तुम्ही आता इतके आनंदित व्हाल, because finally you will be able to put your arms around things in the scriptures that help you live a Christian life through the midst of difficulties. आणि कारण का तर सरते शेवटी मला चांगला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्या गोष्टींबरोबर इतके समरूप व्हाल, इतके एकरूप व्हाल की आता ख्रिस्ती जीवन मी कसं बरं नेमकं जगलं पाहिजे यासाठी मला खरोखर शहाणपण प्राप्त होईल. Not with a question mark, आणि फक्त प्रश्नचिन्हाला घेऊन नाही, but with confidence, पण मोठ्या आत्मविश्वासाने by choosing, याची निवड करून, by knowing. हे समजून घेऊन. I don't know about you, but when I know something, मला तुम्हाविषयी ठाऊक नाही, पण ज्यावेळेस मला एखादी गोष्ट ठाऊक आहे, I don't have to know all the answers. मग मला त्याविषयी सर्व उत्तर मिळालेच पाहिजेत याची गरज नाही. But when I have confidence, I can keep walking पण ज्यावेळेस मला आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे, मी सरळ पुढे चालतच राहीन and I can walk through every fire, आणि प्रत्येक अग्नीमधून मी चालू शकेन every storm, आणि प्रत्येक वादळामधून चालू शकेल, and lead my family माझ्या कुटुंबाला चालू शकेल. because I know. कारण मला ठाऊक आहे, I know that God is with me. कारण मला ठाऊक आहे की माझा देव माझ्या बरोबर आहे. And I pray as a church that we feel that confidence through this series. आणि खरोखर मी परमेश्वर देवाकडे प्रार्थना करतो की ज्यावेळेस आपण ही वचनाची मालिका पाहत आहोत, आपल्या प्रत्येकाला तो आत्मविश्वास प्राप्त हो. So we're really excited about this. आणि म्हणून खरोखरच आम्ही यासाठी फार उत्तेजित आहोत. We ask that you pray with us आणि मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या बरोबर तुम्ही देखील प्रार्थना करावी and let's see God do some amazing things in this church. आणि आपण अशा प्रकारे अपेक्षा धरू आणि विश्वास धरू की परमेश्वर देव या मंडळीमध्ये फार मोठ्या आणि महान गोष्टी करेल. Practically, व्यावहारिक रीतीने, spiritually, आध्यात्मिक रीतीने, relationally, जे नातेसंबंध आहेत त्याला घेऊन in all of our lives, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये on different levels, वेगवेगळ्या पातळीवरती bringing us closer to Him and closer to each other. परमेश्वर देवाच्या जवळ आपली सहभागिता वाढवेल आणि एकमेकांबरोबर देखील आपली जवळीकता वाढेल. Let's surrender our lives in meditation to the Word of God. आणि देवाचं वचन जे आपण पाहिलेलं आहे त्यावर मनन करत असताना आपण आपले जीवन परमेश्वराला समर्पित करूयात. And no matter what you're going through, आणि आता तुम्ही कोणत्याही परिस्थितीमधून जरी जात असाल, whether you understand it or not, तुम्हाला ते समजत असेल किंवा समजत नसेल, now you know तुम्हाला आता माहिती झालेलं आहे God's working something in your life. परमेश्वर काहीतरी तुमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे. You don't have to understand it. तुम्हाला हे समजून घेण्याची गरज नाहीये. You just need to know that God is with you. तुम्हाला फक्त हे माहिती करून घ्यायचं आहे की देव तुमच्या बरोबर आहे. Don't lash out. आणि तुम्ही त्यामधून फक्त क्रोधाविष्ट होऊ नका. Don't bail out. आणि तुम्ही त्यामध्ये फक्त रागाविष्ट होऊ नका. Don't respond in one of those ways. आणि ज्या आपण सर्व मार्ग पाहिले त्यामधून कोणत्याही मार्गामधून प्रतिसाद देऊ नका. Choose to pray and stay. फक्त आता तुम्हाला निवड करायची आहे. मी प्रार्थनाच करणार आणि फक्त आता त्या ठिकाणामध्ये शांत बसून राहणार. Maybe that's all you can do. तुम्हाला फक्त आता तेवढंच करायचं आहे And that's okay. आणि ते ठीक आहे. God will pick you up from there. परमेश्वर देव तुम्हाला त्या ठिकाणामधून उचलेल And He will lift you up. आणि तो तुम्हाला उंच करेल And He will take you to newer heights. आणि तो तुम्हाला एका मोठ्या पातळीच्या उंचीवर घेऊन जाईल. And you will feel the joy of the Lord. आणि तुम्हाला प्रभूच्या हर्षाचा त्या ठिकाणामध्ये अनुभव घडेल That no circumstances in this world will take it away. की या जगामध्ये असलेली कोणतीही परिस्थिती मला त्याच्यापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही. Amen. आमेन.